एक सच्ची मैत्रीण. सुंदर कथा. अश्विनी सकाळी आज नेहमीची वेळ टळून गेली तरी झोपलेलीच होती. आजकाल खूप दिवसापासून हे असेच होत होते. उठावंसं बिलकुल वाटत नव्हतं. नुसतं पडून राहावंसं तिला वाटायचं. तरीही घरातील आवरायचं म्हणून उठलीच. मुलांचा डबा बनवून झाला. अंघोळ्या होऊन मुले शाळेला सुद्धा गेली. आता नवऱ्याची ऑफिसची तयारी करायची म्हणून नवऱ्याची इस्त्रीचे कपडे काढायला जाणार. इतक्यात तिच्या लक्षात आले की इस्त्रीवाल्याने कपडे आणूनच दिले नाहीत. म्हणून मी पटकन आले असे म्हणून ती घराबाहेर पडली. गाडीला किल्ली देऊन गाडी सुरू करण्याकरता बटन दाबले. एकदा गाडी सुरू होऊन बंद झाली. तिने पेट्रोल चेक केले पण पेट्रोल तर भरलेलंच होतं. परत एकदा प्रयत्न केला पण काही केल्या गाडी सुरू होईना. गाडीची किल्ली काढून चालत जाण्याचा तिने निर्णय घेतला. आज खूप दिवसांनी ती चालत होती. कधी नवरा गाडीवर सोडायचा तर कधी ती गाडीवर जायची. आज मात्र ती पायीच चालत होती. 10 पावले चालली तोच तिला दमल्यासारखं झालं. धाप लागू लागली. शेवटी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बाकावरती बसली. बापरे, किती धाप लागली मला, स्वतःशीच बोलली. थोडा श्वास नेहमीसारखा झाल्यावर अचानक तिला आपले जुने दिवस आठवले. अश्विनी तशी शेंडेफळ, बाबांची खूप लाडकी. दिवसभर खेळ आणि मस्ती. शाळेत देखील वर्गात खेळावर जास्त भर. तिला तर सगळे भिंगरीच समजायचे. कधी एका जागी स्थिर नाही व्हायची. नंतर कॉलेजमध्ये पण तशी ती वर्गाऐवजी मैदानावरच रमली. बघता बघता बालपणी आणि कॉलेजचे दिवस कधी उडून गेले हे तिलाही समजले नाही. आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या चालीरीतीप्रमाणे लगेचच तिच्यासाठी वर संशोधनही सुरू झाले. दिसायला तशी नाकीडोळी सुंदर असल्याने पहिल्याच स्थळाकडून पसंती येऊन लगेच लग्न होऊनही ही सासरी गेली. गोष्टी इतक्या पटापटा घडल्या की तिला नेमके काय होतंय याचा विचार करायलाही वेळ मिळाला नाही. मुलींनी सासरी गेल्यावर त्यांच्या सासरच्यांचे ऐकावं अशा विचारांचा मारा तिच्यावर वेळोवेळी झालेला. त्यानुसार घरात आल्याबरोबर सगळ्यांचे मनं सांभाळण्याकरता ती अगदी पहिल्या दिवसापासून सज्ज झाली. नवऱ्याची नोकरी, रिटायर्ड सासरे आणि सतत आजारी असणारी सासू यांच्यासोबत तिने संसारगाडा चालवायला सुरू केला. आणि थोड्याच दिवसात संसारवेलीला फुलेही फुलली. बघता बघता स्वतःकरता वेळ मिळेनासा झाला. सुरुवातीला महिन्यातून एकदा तरी माहेरी जाणारी अश्विनी आता 6 महिने आणि नंतर 1 वर्ष जाणेही तिला मुश्किल झाले. या सगळ्यात ग्राउंडवर धावणारी ती आता भाज्या आणायला पिशव्या घेऊन धावू लागली होती. बघता बघता मुलगा मोठा झाला. मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. सगळ्यांसाठी राबताना स्वतःच्या तब्येतीकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते. आणि एक दिवस अचानक मधुमेहाचे निदान झाले. आजकाल हे साहजिकच आहे म्हणत गोळ्याही सुरू झाल्या. काही काळानंतर गुडघेदुखीनेही चालणे मुश्किल होऊन बसले. आणि त्यात भर म्हणून आजकाल एकसारखे थकल्यासारखे वाटत होते. आज बसून बसून हेच तिच्या नजरेसमोर येत होतं. आज माहेरचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी दुरावून हातात होते ते वाढलेले शरीर, लागणाऱ्या धापा आणि सांधेदुखी. आता काहीतरी करायलाच हवं असा विचार करून ती इस्त्रीवाल्याच्या दुकानाकडे चालू लागली. धापा टाकत तीत कशी तरी घरी परतली. घरी यायला खूप उशीर झाला होता. नवऱ्याचे आणि सासूसासऱ्यांचे आवरेपर्यंत मध्याह्न सुरू होण्याची वेळ आली होती. सकाळी ठरवल्याप्रमाणे तिने आपल्या जवळच्या मैत्रिणीला फोन करून समस्या सांगितली व डॉक्टर गौरी कुलकर्णी यांचा नंबर घेतला. तिच्या मैत्रिणीने गेल्या काही महिन्यात डॉक्टर गौरी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 10 किलो वजन कमी केले होते. बुडत्याला काठीचा आधार या उक्तीप्रमाणे डॉक्टर गौरी कुलकर्णी यांना फोन करून अपॉइंटमेंट घेतली. ठरल्या वेळेप्रमाणे ती क्लिनिकमध्ये गेली. नक्की काय करावं लागेल? आयुर्वेदिक गोळ्यांचा काही दुष्परिणाम होईल का? डॉक्टर आपल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देतील का? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात घोटाळत होते. तिचे नाव पुकारल्यावर केबिनचं दार उघडून ती आतमध्ये गेली. समोर एक सडपातळ बांधा आणि गौरवर्णीय मध्यमवर्गीय स्त्री बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक निराळे तेज भासत होते. नमस्कार, मी डॉक्टर कुलकर्णी, त्या स्त्रीने आपली ओळख करून दिली. डॉक्टरांच्या हसमुख चेहऱ्यामुळे तिचे मानसिक ताण तिला जाणवेनासा झाला. थोडाफार जुजबी बोलणं झाल्यावर तिचे वजन करण्यात आले. चक्क 15 किलो जास्त वजन प्रमाणापेक्षा जास्त झालेले होते. काय झालं ग, इतके वजन कसे वाढले? डॉक्टरांनी आत्मीयतेने विचारले. मॅडम, आधी कॉलेजमध्ये मैत्रिणीबरोबर धावायला जायची. कॉलेजमध्ये पण नंतर नवऱ्याला हौस नाही आणि मुलांच्यात वेळ जातो. रोज सोबत जाणारेही कोणी नाही. त्यामुळे आता चालण्याची सवयही नाही राहिली. अश्विनीने मन मोकळे केले. मला सांगा, तुमची चांगली मैत्रीण कोण? डॉक्टरांनी तिला प्रश्न केला. अश्विनीने 2 मैत्रिणींची नावेही सांगितली. चालता येत नाही, धाप लागते, तर मग सांग हे कोण सहन करतं? कोणाला जावं लागतं या सगळ्यातून? या यातना कोण सहन करतं?
कोण तुला सोबत करतं? कोणती मैत्रीण तुझ्या या त्रासाचा भार उचलते? नवरा जरी सच्चा मित्र मानला तरी तो तुला होणारा हा शारीरिक त्रास सहन करू शकतो का? तुझं शरीर हेच सगळं सहन करतं. स्वस्त एका सच्च्या मित्रासारखे सोबत करते. आमचे बाबा नेहमी सांगायचे, तुम्ही जर पैसे गमावलेत तर काही नाही गमावलेत. तुम्ही जर सामाजिक प्रतिमा गमावलीत तर थोडे फार गमावलेत. पण जर तुम्ही शरीर गमावले तर तुम्ही सर्वच गमावलेत. म्हणून आता तुला काळजी करायला हवी तुझ्या सच्च्या मैत्रिणीची. अश्विनी मंत्रमुग्ध झाल्यासारखी हे सर्व ऐकत होती. आपल्या मनातील शंकांचे निरसन करून अश्विनीने आयुर्वेदिक औषधे घेऊन जेवणाच्या पथ्याविषयी चौकशी केली. आता आपल्याला काहीच खाता येणार नाही अशी मनाशी खूणगाठ बांधून आलेली अश्विनी डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य ऐकून आश्चर्यचकित झाली. त्यानुसार तिला भरपेट भाज्या, फळे खाता येणार होते. तिच्या मनातील आनंद चेहऱ्यावर झळकत होता. आयुर्वेदिक औषधे हातात देत डॉक्टरांनी तिला शुभेच्छा दिल्या. सुरुवातीचे काही दिवस नवीन दिनचर्या अंगी बाणवणे थोडे मुश्किल गेले, पण 4 दिवसातच तिला चालायला फिरायला सहज जमू लागले. आणि बघता बघता अवघ्या 2 महिन्यातच तिने आपला पूर्ण कायापालट केला. आजही ती आपल्या सच्च्या मैत्रिणीची खूप काळजी घेते. मैत्रीची नवी परिभाषा तिला उमगून ती जोपासत होती. ही कथा आपल्यासमोर घेऊन येण्याचा एकमेव उद्देश हाच होता की जगात आपला खरा मित्र किंवा खरी मैत्रीण हे समाजातले कोण दुसरी व्यक्ती नसून आपण आपले स्वतःचे जर सच्चे मित्र झालो तर आपल्याला आयुष्यात कधीच कशाचीच कमी पडणार नाही. आपले आरोग्य जर आपण चांगले ठेवलो तर आपण जगात कोणतीही गोष्ट शक्य करून मिळवू शकतो.